नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका या 4 गोष्टी. नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण का खात नाहीत? मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि कांदा आणि लसूण का खात नाहीत हे नक्कीच जाणून घ्यायचा प्रयत्न करा. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान नवरात्रीच्या काळात अनेक नियम पाळावे लागतात. हिंदू धर्मात विविध सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृपक्ष संपला की आश्विन महिन्याची सुरुवात होते. आश्विन महिन्याच्या सुरुवातीलाच आश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात आश्विन नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण 4 नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते, तर शारदीय नवरात्री जी आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर 2 नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि आश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दरम्यान आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणाच्या मते नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान नवरात्रीच्या काळात अनेक नियम पाळले जातात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच जय माता दी नक्की कमेंटमध्ये लिहा. नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका या 4 गोष्टी. पहिली म्हणजे घर बंद ठेवू नका. नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका. घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं. तसेच या काळात दिवसाची झोपू नका. नंबर 2, मुलींना ठेवा खुश. हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचं रूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही मुलीचे मन दुखवू नका. शास्त्रामध्ये मुलीचा अपमान केल्याने देवी रागावतात. फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा. वाद विवादापासून दूर राहा. नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये. नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. कांदा लसूण आणि मांसाहारी करू नये. नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये. नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते. नवरात्रीमध्ये कांदा लसूण खाणं वर्ज्य ही आहेच. त्याचं कारण काय आहे ते नक्कीच जाणून घ्या. हिंदू धर्मामध्ये अनेक कुटुंबामध्ये नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण खात नाहीत. हिंदू पुराणांच्या मते नवरात्रीच्या काळात मांसाहार आणि कांदा लसूण या तामसिक पदार्थाचे सेवन केले जात नाही. लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान नवरात्रीच्या काळात अनेक नियम पाळले जातात. यंदा रविवार 3 ऑक्टोबरपासून
शारदीय नवरात्र सुरू होणार असून सोमवार 11 ऑक्टोंबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच 12 ऑक्टोंबर रोजी दसरा साजरा केला जाईल. नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण का खात नाहीत? हिंदू धर्मामध्ये अनेक कुटुंबामध्ये नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण खात नाहीत. हिंदू पुराणांच्या मते नवरात्रीच्या काळात मांसाहार आणि कांदा लसूण या तामसिक पदार्थाचे सेवन केले जात नाही. यामागची पौराणिक कथा काय आहे ती नक्कीच जाणून घ्या. हिंदू पुराणानुसार जेव्हा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये समुद्र मंथन झाले होते, त्यावेळी समुद्र मंथनातून 14 रत्ने निघाली आणि शेवटी त्यातून अमृता निघाली. त्यानंतर भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केलं आणि देवतांना अमृत देऊ लागले. तेव्हा राक्षसामधील राहू केतू देवांचं रूप घेऊन अमृत प्राशन केले. त्यानंतर भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने राहू केतूचं धड आणि डोकं वेगळं केलं. त्यावेळी त्यांचे रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्या थेंबापासूनच कांदा आणि लसणाची उत्पत्ती झाली. त्यामुळेच कांदा आणि लसणातून तिखट वास येतो. शिवाय असं देखील म्हटलं जातं की राहू केतूच्या शरीरामध्ये त्यावेळी अमृताचे काही थेंब पोहोचले होते. त्यामुळे कांदा आणि लसणामध्ये रोगाशी लढण्याची क्षमता असते. असं म्हटलं जातं की कांदा आणि लसणाचा जास्त वापर केल्याने माणसाला धार्मिक गोष्टीत रस कमी होतो. पुराणामध्ये कांदा आणि लसणाचा राजसिक आणि तामसिक मानले जाते. असं म्हटलं जातं की तामसिक आणि राजसिक गुण वाढल्यास माणसाचे ज्ञान कमी होते. त्यामुळे नेहमीच सात्विक आहार करण्याचे सल्ले दिले जातात. तामसिक पदार्थामध्ये मांस, मच्छी, कांदा, लसूण यांना राक्षस प्रवृत्तीचे अन्न मानले जाते. यांच्या सेवनाने घरामध्ये अशांती, रोग आणि चिंता घरामध्ये प्रवेश करते. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. धन्यवाद.